श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, अधिक मासातील पौर्णिमा 31 मे 2026 रोजी आहे. तर या अधिक मासानिमित्त या पौर्णिमेला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व असते. तर या अधिक मास पौर्णिमेची कथा काय आहे किंवा केव्हापासून तिला अधिक मासातल्या पौर्णिमेला महत्त्व प्राप्त झालं, तर याबद्दलची एक आख्यायिका आहे. तर ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर मैत्रिणींनो, अधिक मासातील पौर्णिमेची कथा. पुराणांमध्ये सांगितले आहे की एकदा सर्व महिन्यांमध्ये आपापल्या महत्त्वाबद्दल चर्चा सुरू होती. चैत्र, वैशाख, श्रावण, कार्तिक अशा सर्व महिन्यांना देवतांचे विशेष स्थान होते. पण अधिक मासाला कोणताही देव, उत्सव किंवा मान नव्हता. त्यामुळं अधिक मास अत्यंत दुःखी झाला. लोक त्याला मलमास म्हणून हिणवू लागले. दुःखी होऊन अधिक मास भगवान विष्णूंकडे गेला आणि म्हणाला, हे प्रभो, सर्व महिन्यांना मान सन्मान आहे, पण मला कोणी मान देत नाही. माझ्यात कोणताही शुभ कार्य करत नाहीत. माझे जीवन व्यर्थ झाले आहे. भगवान विष्णूंना त्याची दया आली. त्यांनी अधिक मासाला आपल्या नावाने पवित्र केले आणि म्हणाले, आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. म्हणूनच आपण असं म्हणतो की अधिक महिन्याला मलमास हे सुद्धा नाव आहे आणि त्यासोबतच पुरुषोत्तम मास हे सुद्धा आहे. कारण भगवान विष्णूंचंच नाव पुरुषोत्तम मास आहे, त्यामुळे आपण पुरुषोत्तम मास म्हणून या महिन्याला ओळखतो. मग भगवान विष्णूंनी सांगितलं की आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. जो भक्त या महिन्यात पूजा, जप, दान, व्रत, कथा आणि सत्कर्म करेल त्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होईल. त्या दिवसापासून अधिक मास अत्यंत पवित्र मानला जाऊ लागला. पौर्णिमेचे महत्त्व. मग आता या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं, तर ते महत्त्व कोणतं? अधिक मासातील पौर्णिमा विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. सत्यनारायणाची कथा ऐकावी. म्हणजेच काय, तर आपल्याला भगवान विष्णूंची सेवा, तर सत्यनारायणाचं आपण या महिन्यामध्ये पूजन करून घ्यायचं आहे की जेणेकरून भगवान विष्णू, माता लक्ष्मी आपल्या घरात नित्य स्थिरावतील. त्यानंतर गाईला अन्न, ब्राह्मणांना दान, गरजूंना वस्त्रदान करावे. म्हणजेच या महिन्यात दानाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. उपवास करून चंद्रदर्शनानंतर प्रसाद घ्यावा. असे केल्याने घरात सुख समृद्धी येते, आर्थिक अडचणी दूर होतात, पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. तर या कथेतून आपण काय शिकलो, तर ते जाणून घेऊया. कथेची शिकवण काय आहे? अधिक मास पौर्णिमेची कथा आपल्याला सांगते की ज्याला जग कमी लेखते त्यालाही ईश्वर योग्य वेळ आल्यावर सर्वोच्च स्थान देतो. म्हणून श्रद्धा, संयम आणि भक्ती कधीही सोडू नये. म्हणजे एवढं उत्तम उदाहरण देऊन आपल्याला या महिन्याचं काय महत्त्व आहे, त्याचा या कथेचं काय महत्त्व आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली म्हणून मी आवर्जून ती कथा तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणखीन कोणती कथा असेल तर ती तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.